तुही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, गुढीपाडव्याच्या निमित्तावरती आता महाभयंकर खुलासा होताना आपल्याला दिसणार आहे. प्रेक्षकांनो, एक एक करत आता मात्र सगळी कारस्थानं राजेशची समोर येणार आहेत. वेगवेगळ्या नावांचा खुलासा होणार आहे. कारण आता रिया या सगळ्यामध्ये सत्याचा शोध घेत पोहोचणार आहे. ते म्हणजे आता इकडे घरामध्ये ज्या वेळेला रिया या सगळ्यामध्ये पोहोचलेली आहे तेव्हा आता गुढीपाडव्याच्याच दिवसाला महाभयंकर खुलासा झालाय. आणि त्यानंतर मग आता अंजलीचे कायमचे डोळे उघडलेत. नक्की काय झालंय सविस्तर पाहूया. आता प्रेक्षकांनो, आजींनी सगळ्यांना गुढीपाडव्याची जय्यत तयारी करायला सांगितलेली आहे. पण त्याच वेळेला आता घरामध्ये प्रत्येक वेळेला एक पाऊल घरात आणि एक पाऊल बाहेर असलेली वल्लरी मात्र आता काहीतरी निमित्ताने बाहेर निघाले. तिला मुळातच आता याच दिवसाला ईश्वरी आणि अर्णव बिझी असतील त्यावेळेला त्या धुमाळांना आता मात्र आउट ऑफ इकडून बाहेर पाठवायचं असतं. आउट ऑफ टाऊन पाठवून आता आपली मान सोडवून घ्यायची असते. पण त्याच वेळेला आजी आता भलतीच चिडते आणि काय ग, प्रत्येक वेळेला तू आता बाहेर जातेस, मी तुला कधीच काही बोलत नाहीये, पण आज जर का तू या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर आज घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर या घरामध्ये पुन्हा पाऊल टाकू नको. मी आधीच सांगून ठेवते, प्रत्येक वेळेला तुझी ही नाटकं मी चालवून घेणार नाहीये. आणि आज गुढीपाडवा आहे, या घरामध्ये कोणताही वाद कोणतेही हे होणार नाहीयेत. आणि ती अंजलीला पण धमकी देते आणि अंजली, हे बघ, तू जे काही वाटण्यांचा विषय केलायस ना त्या वाटण्यांच्या कदाचित तुला अर्णव साथ देईल, पण मी मात्र कोणत्याही प्रकारे तुला साथ देणार नाहीये, ही गोष्ट लक्षात घे. तितक्यात तिथे आलेला आहे तो म्हणजे आता राजेश आल्यावरती तो म्हणतो, वा वा, म्हणजे आता या सगळ्यांच्या बाजूने आजी सुद्धा आता इकडे आपली साथ सोडते किंवा आता या आजीला सुद्धा घोळात घ्यायला पाहिजे. ही असेपर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र प्रॉपर्टी मिळणार नाही वाटते. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे तो मामींना सांगायला लागतो, मामी, तुम्हाला एक गोष्ट कळते का, ही आजी आता आपल्या बोकांडी बसलेली दिसते, ह्यांचं काय करायचंय. यावरती मग लगेचच इकडे सांगायला लागते, वल्लरी, हे बघ, ही नेहमीचीच आहे, ही आपली साथ कधी देणारच नाहीये, उलट ही आपल्या विरोधात कटकारस्थानांनाच हे करणार आहे. तुला समजते का, आजी या घरात असेपर्यंत तुझ्या काय आमच्या सुद्धा हाताला एक दीड दमडा येणार नाहीये. बरं, आता सगळेजण गुढी उभारण्यासाठी बाहेर आलेले आहेत. सगळेच जण खूप छान असताना इकडे आता मुळातच तमाशा करायला लागते ती म्हणजे अंजली. आणि अंजली सांगायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा हा घरचा मान आहे, तो मान आता माझ्या मिस्टरांनाच मिळाला पाहिजे गुढी उभारायचा. कारण काहीही झालं तरी सुद्धा ते आता या घरचे मोठे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांना हा मान जर का नाही मिळाला ना तर मात्र मला अजिबात चालणार नाहीये. त्यावरती मग आता इकडे विचार करायला लागतोय राजेश, वा रे वा, माझी बायको म्हणजे काय, एकदम तडपती तलवार आहे. काहीही झालं तरी सुद्धा माझी बायको अशीच तडपत राहिली ना तर मात्र मला ह्या घरामधले प्रॉपर्टीतला हिस्सा मिळायला अजिबात वेळ लागणार नाही, असं आता तो विचार करतोय. आणि त्याच वेळेला मात्र इकडे तो विचार करतोय ते काही नाहीये, माझ्या बायकोच्या प्रेग्नन्सीचा बरोबर वापर करत मला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ही प्रॉपर्टी जोपर्यंत मी नावावरती करून घेत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणारच नाही, असा आता विचार तो करतोय. पण त्याला माहित नाहीये की आज त्याच्यासोबत काय होणार आहे ते. तोपर्यंत आजी आता देवाकडे प्रार्थना करते आणि आजी आता देवाला सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा माझ्या सगळ्यांना सुखात ठेव, म्हणजे माझ्या कुटुंबाला सुखात ठेव. हे जे काही त्यांच्यामध्ये वाद चाललेले आहेत ना प्रॉपर्टीवरून भांडणं, ही अजिबात प्रॉपर्टीवरून भांडणं आता होऊ नको दे. म्हणजे अंजलीने प्रॉपर्टी मागताच आजीला मात्र आता हे अजिबात आवडलेलं नाहीये आणि तिने या सगळ्याच्या विरोधात जाण्याचं ठरवलेलं आहे. मग ज्या वेळेला आता हे सगळं चालू आहे त्यावेळेला इकडे आता मुद्दाम नाटक करायला लागतो आणि अंजलीला ऐकू जाईल असं आता मामीला सांगायला लागतो, तुम्हाला कळतंय का मामी, म्हणजे आता माझी बायको साधी भोळी आहे, तिला कुणीही फसवू शकतं, कुणीही तिच्यावरती काहीही केलं ना तरी सुद्धा ती आता काही बोलत नाहीये. म्हणजे बघा ना, आज आता जर का तिने प्रॉपर्टी मागितली तर काय चुकीचं केलं, हा अर्णव ईश्वरीच्या वरती आता अशी प्रॉपर्टी सगळी उधळून टाकत आहे. आणि त्यानंतर मग आता जर का माझ्या बायकोच्या माझ्या मुलाच्या हितासाठी तिने स्वतःसाठी काही मागितलं तर काय चुकलं तिचं. आता हे सगळं अंजली ऐकते. हे ऐकून राजेशला आता खूप छान वाटलंय आणि तो विचार करायला लागतो, काहीही झालं तरी सुद्धा
तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये ही प्रॉपर्टी हडप करून राहणार आणि आता अंजलीच्या या हट्टापुढे आजीला सुद्धा आता झुकायला लावणार. आणि त्याचमुळे तो आता विचार करतोय की आजी आता या सगळ्यामध्ये नक्कीच ही प्रॉपर्टी नावावरती करेल. तो आता इकडे अंजली सुद्धा पेटून उठले. अंजली सांगते, आजी तू काय फक्त अर्णवचीच आजी आहेस का? म्हणजे मी जर का माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागितला तर आता प्रॉब्लेम काय आहे तुला? त्यावरती आता मात्र इकडे खूपच खुश झालाय तो म्हणजे राजेश. आणि राजेश विचार करतोय, वा वा, जसं मी काही विचार केलाय ना तसंच्या तसं अगदी तू वागत आहेस. खरं सांगायचं तर एकदम कमाल धमाल बेमिसाल असं म्हणत त्यांनी आता भरपूर खुश झालाय प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मग तो आता अंजलीला सपोर्ट करतोय. आणि त्यानंतर इकडे वल्लरी आलेली आहे. वल्लरी आता मात्र सांगते, बरोबर आहे ना, जर का अंजलीने तिची प्रॉपर्टी मागितली तर याच्यामध्ये गैर काय आहे? काय असं चुकलंय तिचं की आता तिने तिची प्रॉपर्टी मागितली? हे बघा, मला असं वाटते की तिची प्रॉपर्टी तिला तुम्ही देऊन टाकली पाहिजेत. आणि त्याच वेळेला आजी आता सांगायला लागते, खबरदार खबरदार, माझ्या जावयानी आणि माझ्या मुलीनी खूप मोठ्या कष्टाने हे सगळं साम्राज्य उभं केलंय आणि ते साम्राज्य तुटू नये यासाठी आता दोन्ही मुलांना माझ्या पदरात टाकून ती निघून गेली. आणि असं असताना जर का या प्रॉपर्टीचे मी हिस्से करायला लावले ना तर मात्र खूपच कठीण होईल. त्यामुळे जे काही करायचं ना ते मी मेल्यावरती करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला या प्रॉपर्टीचे अजिबात हिस्से मिळणार नाहीयेत. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कुणाचंच काही बोलायची हिंमतच होत नाहीये. कारण आत्तापर्यंत आजीचं हे भयंकर रूप आता कोणीच पाहिलेलं नाहीये. आणि त्यामुळे आता मात्र आजी या सगळ्यामध्ये सगळ्यांना ठामपणे सांगत आहे, हे बघा, कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का या प्रॉपर्टीचे हिस्से करायचे असतील तर आता ते मी मेल्यावरती करा. त्याच्या आधी जर का तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर मग आता कोणीच मला अडवू शकणार नाहीये. ही गोष्ट मात्र आता तुम्ही लक्षात घ्या. असं म्हणत आजीने प्रेक्षकांनो असा काही महाभयंकर दम दिलाय. आणि त्यानंतर मग आता वल्लरी म्हणते, काय हो जावे बापू, आता काय करायचंय आपण? म्हणजे आता किती काही झालं तरी ही म्हातारी काही इतक्यात गचकत नाही आणि तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही आणि तुम्हाला नाही म्हणजे माझा हिस्सा नाही. प्रेक्षकांनो पण त्याच वेळेला आता मात्र राजेशला आठवतं, काहीही झालं तरी आपल्याला आता इकडे अजून 14 दिलेत 6 लाख रुपयासाठी तो आपल्या मागावरती तकाता लावत आहे. काय करायचं त्याला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि तो सांगतो, नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे पैसे मिळालेच पाहिजेत. आणि मग आता आजीला संपवावं लागेल तरी बेहत्तर. आणि मग तो आता अंजलीला पुन्हा कान भरण्याचं काम करतोय. आणि तो अंजलीला आता सांगतोय की हे बघ अंजली, म्हणजे आता अर्णवने आजीचे कान भरले, तुला कळत नाहीये हे जे काही आजी आता बोलतीये ना ते फक्त आणि फक्त आजीचं डोकं नाहीये. जर हे आजीचं डोकं असतं ना तर कदाचित मी या सगळ्यामध्ये आजीचं म्हणणं डावललं नसतं. म्हणजे तुला कळतंय का, हे आजीचं डोकं नसून हे त्या अर्णवचं डोकं आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी सगळ्यांना बरोबर आपल्या घोळामध्ये घेतलंय आणि आपल्या घोळामध्ये घेऊन आता त्यांनी सगळ्यांना असं काही पट्टी पढवले की तुला ही प्रॉपर्टी मिळू नये. पण तू विचार कर, अर्णव ईश्वरीच्या वरती आता इतका खर्च करतोय आणि असाच जर का हा खर्च चालू राहिला तर मात्र आता तुला तुझ्या बाळाला काहीच मिळणार नाही. मग काय, ईश्वरी आता मात्र खूपच पेटून उठले आणि ती आता आजीकडे पुन्हा एकदा आलेली आहे. आणि ती आजीला सांगते की आजी, मला माझी प्रॉपर्टी पाहिजे. तुला अर्णवने पढवले ना, काहीही झालं तरी हा अर्णव काहीही करू शकतो. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, 1 मिनिट ताई थांब, तुला जर का प्रॉपर्टीच हवी असेल ना तर आता मी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायला तयार आहे. फक्त माझी अट एकच असणार आहे आणि ती अट म्हणजे 100% प्रॉपर्टी आहे. आजीचं म्हणणं जे आहे ना की प्रॉपर्टीमध्ये हिस्से व्हायला नको आहेत तर मी प्रॉपर्टीमध्ये कधीही हिस्से होऊ देणार नाहीये. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, आजी हे बघ, मी तुला म्हटलं ना असं काही होणार नाहीये. कारण कुठेतरी आजीला आता मात्र संशय आलेला आहे की हा माणूस या सगळ्यामध्ये काहीही करू शकतो आणि त्यानंतर हा माणूस या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फसवू शकतो. आणि म्हणून आजीने हा डाव रचलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्याचमुळे मग आता आजी इकडे महाभयंकर निर्णय घेते की ठीक आहे, तुला प्रॉपर्टी पाहिजे ना, पण आता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होण्याच्या ऐवजी ती अर्धी प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती करते. आता मात्र राजेश म्हणतो, आजी तुमचं काय चाललंय, इतका हट्टेपणा का करताय? तुमचा अंजलीवरती विश्वास नाही आहे का? त्या आजी सांगायला लागते, अंजलीवरती माझा जीवापाड विश्वास आहे, अंजलीच्या वरती विश्वास आहे, पण अंजलीच्या साधेपणावरती सुद्धा तितकाच माझा विश्वास आहे. कारण आता अंजलीला कुणीही फसवू शकतं हे मला समजलंय. त्यानंतर
त्यानंतर मग आता अर्णव एकदम चिडलाय आणि त्यावरती तो सांगतोय, आजी तू नको हे करूस, जाऊ दे ताईला प्रॉपर्टी. यावरती ती सांगते, नाही, सगळी प्रॉपर्टी आता इकडे माझ्या नावावरती करायची आहे, मग मी बघेन काय करायचं ते. त्यानंतर मग आता इकडे चिडलेला आहे राजेश. मग आजी पण चिडते आणि आजी आता सगळ्यांच्या समोर त्या प्रॉपर्टीचे पेपर चांगलेच टराटरा फाडून टाकते. आजीने मात्र आता महाभयंकर प्रकार केलाय आणि आजी या सगळ्यामध्ये आता कुणाचंच काही नाही, त्या प्रॉपर्टीचे पेपर फाडून मस्त योजना